सौभाग्यवती अप्पासाहेब, अलभ्य लाभ. नमस्कार. इतक्या वर्षाने आठवण काढलीच. क्या सौभाग्यवती. कसे आहात अप्पा? बरा नाही. काय झाले? असे अप्पा, बसा बसा. तुमची तब्येत बरोबर नाहीये. माधव येईल एवढ्यात. बसा. दुर्गाक्का, हे कोण गृहस्थ? हे अप्पा पटवर्धन, भाऊसाहेबांचे स्नेही. खूप जुनी ओळख आहे. आप्पासाहेब पूर्वी कुस्ती खेळायचे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना सतत रागच आहे असे वाटते. कोणी काही जर चूक केली तर लगेच त्याला त्या आखाड्यात घेतील की काय असे वाटते. पण काय ग दुर्गे, आज बऱ्याच दिवसांनी आप्पासाहेबांनी इथे येणे केले. काही विशेष? मी जे काही ऐकले ना त्यावरून असे कळले की आप्पासाहेबांचे चिरंजीव, नवमतवादी माधवदादाच्या विचारांचे, काही सनातनी ब्राह्मणांशी त्यांचे खूप मोठे भांडण झाले आणि त्या रागाच्या भरात त्यांनी एका ब्राह्मणाच्या डोक्यात दगड मारला आणि त्यांस अटक झाली. आप्पासाहेब त्याच संदर्भात माधवदादाला भेटण्यास आले आहेत. माधवाला आले हो. नमस्कार अप्पा. केव्हा आलात? आम्हास येऊन बराच वेळ झाला. आपलीच वाट पाहत होतो. क्षमा असा, आज नेहमीपेक्षा अंमल जास्तच उशीर झाला. आम्हास आधीच कल्पना असती तर काहीतरी करून लवकर आलो असतो. आणि अलीकडे आपणास पाठदुखीचा त्रास जडला आहे हे ठाऊक आहे आम्हास. आपणास आमच्यामुळे ताटकळत बसावे लागले त्याबद्दल क्षमा करा. आपल्याला गरज असली की पाठ दुखो, पाठीचा कणा दुखो, ताटकळावे लागतेच. नाही नाही अप्पा, आपण असे काय बोलता आहात? मग काय मूग गिळून गप्प बसाव्यास हवे होते? आम्ही कशासाठी आलो आहोत हे आपण जाणताच आहात. अप्पा, हा विषय येथे नको. तुमचे सारे येथे यथोचित चालले आहे आणि आमचे चिरंजीव मात्र जेलात बंद आहेत तुमच्यामुळे. केवळ तुमच्यामुळे. आणि तुम्ही आम्हाला सांगता आहात हा विषय इथे नको. तो जेलात बंद आहे याचा दुहेरी ठपका ठेवीन मी तुमच्यावर. तुमच्या कोर्टात तुमच्या समोर त्याची केस चालणार आहे आणि तुम्ही त्या सरळ जेलात डांबलेत. त्याच्यावर ही वेळ आली तीही तुमच्यामुळेच. तुमच्याच बरोबर वावरत होता ना तो. तुमच्या नवमताचा झेंडा घेऊन नाचत होता. तुम्ही त्याचे आदर्श, वारे आदर्श. स्वतःहून मात्र बोलल्याप्रमाणे वागण्याची हिंमत दाखवली नाहीत. आणि ज्याने हिंमत दाखवली त्यास मात्र मोठाच आदर्श न्याय लावला तुम्ही. पटवर्धन, अहो काय केलं हे? पटवर्धन, अहो कायदा हातात घेतलात तुम्ही. अप्पा, पण त्याने कायदा हातात घेतला. दुसऱ्याच्या डोक्यात सरळ. कायद्याच्या गोष्टी कोणास सांगतोस? कोणास सांगतोस कायद्याच्या गोष्टी? या अप्पा पटवर्धनास, ज्याने धर्माचा कायदा जन्मभर कसोशीने पाळला त्यास. माझा मुलगा बिघडला तो तुमच्या संगतीमुळे. तुम्ही त्यांचे पुढारी, पण मग वेळ आल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभे राहाव्यास नको. तुमच्या कोर्टात त्याची केस चालणार आहे तेव्हा योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा एवढेच सांगण्यासाठी आलो होतो आम्ही. गोविंदराव, समजवा आपल्या चिरंजीवास. आपल्या आज्ञेत ते आहे तसे ऐकतो.
आपला इतक्या वर्षांचा घरोबा आहे म्हणून, नाहीतर पाठदुखी असली तरी एखाद दुसऱ्यास मातीत लोळवायची रग आहे अजून अंगात. अप्पासाहेब, हर 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 हर. अरे काय हा तमाशा? आम्ही तुम्हास बजावून ठेवले होते की तुमचे समाजकारण उमऱ्याच्या बाहेर ठेवत चला, पण आज या ना त्या कारणाने ते इथपर्यंत येऊन ठेपलेच. आमचे इतक्या वर्षांचे संबंध कटू होत चालले आहेत. आजवर मिळवलेला सगळा मान तुमच्यामुळे धुळीस मिळावयाची वेळ आलेली आहे. भाऊसाहेब, अहो मी काय म्हणते, इकडून जरा शांत व्हावे, अशाने तब्येतीस त्रास होईल हो. पाणी घ्यायची वेळ झाली आहे. 4 घास जेवून मग शांतपणे या विषयावर चर्चा केली तर नाही का चालायचे? भूक नाही आम्हास. नवमतांच्या विचारांनी, त्यांच्या फराळांनी आमची भूक शमलेली आहे. पोट आमचे तुडुंब भरलेले आहे. अहो झाले. हे सगळे जेवायच्याच वेळेला व्हायचे होते. या पुरुषांना ना या चर्चांसमोर कसलेही भान नसते. आता हे जेवले नाही तर इतरांना अन्न गोड लागणार आहे का? चला, म्हणजे आज सगळ्यांनाच उपास. आता असे खांबासारखेच उभे राहणार आहात का? चला आज चला. उडतीये बघ कशी फुटाड्यासारखी. आता कुठे गेला हिचा ताप? हो, नाहीतर मला कामे कशी पडली असती. या आडव्या झाल्या म्हटल्यावर माझीच कंबर मोडणार म्हणून नाटके सारी. मुली काय कधी कोणाच्या सासरी गेल्या नाही? नाही तर काय. वामन, हे नारळ फोडून सरस्वतीकडे दे. सरस्वती, चांगले खोबरे खरवडून ठेव हो. नारळाच्या वड्या करीन, यमीस खूप आवडतात. वहिनी, वड्या न्यायला विसरू नका, नाहीतर या लटांबरात विसरून जाल सारे. आम्ही नाही हो त्या लटांबरात. ह्यांचा निरोप आलाय, जायची काही जरूर नाही. वहिनी, भाऊजींचा राग गेला नाही का अजून? तुम्ही तरी समजावा त्यांना. आपल्या माणसांवरती कसला आलाय राग? पण पोटातून इच्छा हवी ना पुतणीला भेटण्याची. आम्हास इच्छा आहे पण जावयाच म्हणाई. आणि ह्यांच्यासाठी पायघड्या घातल्या तरी यांना इच्छाच नाही. परमेश्वरा, मोठा लबाड आहे सो बाबा. ज्यांना दात देतोस त्यास चणे नाही, आणि ज्यांना मुठी भरभरून चणे देतोस त्यांना दात नाहीत. बघ बाबा गंमत तुझी बघ. मी जाते. आणि आपल्या अभ्यासाचे काय? ताई सासूबाईंनी मला खाली लवकर बोलविले आहे. कधी? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. भाऊसाहेब आणि आप्पा या साऱ्या प्रकरणात दुखावले गेले आहेत. ही गोष्ट क्लेशकारक आहे, परंतु न्यायाच्या कामी आमच्याकडून तडजोड असंभव आहे. ए आबा, तू
पुढे जा. नाही नाही, मला भीती वाटते. खाली पाहिलेस ना काय काय झाले. नको नको, तूच जा. अरे आबा, तू आपल्यात मोठा आहेस ना, मग तूच जा. नाही नाही रमाबाईनी, तू जा. तू बायको आहेस ना त्याची. माईनी दादाला शांत करावयास पाठवले आहे. तूच जा. वारे वा, तुम्ही भाऊ आहात ना स्वतःचे. मी तर आत्ता आलीये. तुम्हीच जा. नाही नाही, तू जा. नाही बाबा, तू जा. तू जा बाबा, तू छोटा आहेस ना. माईंनी दूध, फळे आणि सुकामेवा पाठविला आहे. स्वतः जेवायला नाही ना आलात म्हणून. स्वतः निदान हे तरी घ्या, म्हणजे पोटाला आधार मिळेल. आणि मामंजींसाठी सुद्धा नेले आहे सारे माईंनी. ठेवा ते येते. आबा बाबा घ्या, सुकामेवा घ्या आणि चला अभ्यासाला बसा. जा, घरच्या अभ्यासाच्या पाट्या आणा. चला. हे काय आपण नाही घेतलेत? हो घ्या रमाबाई, घ्या. खा ना. काय झाले? आपण घेतल्याशिवाय. अहो असे नसते रमाबाई. निसर्गाने स्त्री पुरुषांना जरी वेगळे घडवले असले तरीही दर्जा मात्र समानच दिला आहे. असो, हळूहळू तुम्ही या रूढींच्या पगड्यातून बाहेर याल. हे पहा, आम्ही खाल्ले. घ्या आता. हे काय, आपण कुठे निघालात? मी खाली जाते. आबा बाबा अभ्यास करतायत ना, मी जाते. आणि आपल्या अभ्यासाचे काय? ताई सासूबाईंनी मला खाली लवकर बोलविले आहे. कधी? आम्ही तर आत्ताच खालून आलो. अरे मगाशी मी नाही का स्वयंपाकघरात होते. तुमच्या ताई सासूबाईंना काय उत्तर द्यायचे ते आम्ही देऊ. तुम्हाला अभ्यासाची टाळाटाळ करता येणार नाही. घ्या, पाटी पेन्सिल घ्या आणि अभ्यासाला बसा. आणि आबा बाबा, तुम्हाला जी परवा गणिते दिली होती ती सोडवत बसा. आणि रमाबाईंना मुळाक्षरे शिकवा. त्यांची सुरुवातच आहे, तेव्हा एक एक अक्षर नीट दाखवा. एकदम बरेच देऊ नका. आणि रमा, हे दोघे जी अक्षरे दाखवतील ती नीट गिरवा. आम्ही आलोच. हे काही पण काय बोलते ग? ताई काकूने खाली बोलवले आहे म्हणून. तुला काय होतंय? मी बरोबर. आणि अभ्यासात टाळाटाळ केलेली आम्हास चालणार नाही, कळले का? ए आबा, सांग तू याला. बघ ना कसं अभ्यासात टाळाटाळ केलेली आम्हाला चालणार नाही, कळले का? अहो, आम्ही काय म्हणत होतो, उद्या आम्हास एक जरीचे लुगडे घेऊन द्याल? कशासाठी? हो, आता पुण्याला आपण रानड्यांकडे जाणार म्हटल्यावर त्यांच्या इतमामास शोभेल असेच जायला हवे. तिथले बडे प्रस्थ आहे म्हणे ते. वंसनच्या लग्नाला काही जाता नाही आलो, आणि आता लग्नानंतर पहिल्यांदा जाणार म्हटल्यावर आम्हास तर इतका आनंद होतो आहे. रानड्यांकडचे मानपान सुद्धा करतील आपला. पाहूया तरी काय मानपान करतायत ते. तो प्रश्नच येणार नाही. म्हणजे
हे लग्न मुळातच मान्य नव्हते आम्हास. आमचा विचार आम्ही बोलूनही दाखवला होता, पण आमच्या मतास विचारतो कोण इथे? त्यामुळेच काकांप्रमाणेच मीही पुण्यास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जात नाही होत पुण्यास. ढ म्हणजे हुशार, रमासारखी. गिरव आता ते म्हण ढ. ढ झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. पण मी मुळे करतच नव्हते टाळटाळ. हो, मग कशी खाली का पळून गेलीस? आता तुम्ही गोष्टीच करत बसणार आहात का? बाबा, आपल्याला दादाने गणिते दिली आहेत, ती पूर्ण नाही केली तर दादा ओरडेल. हो. अरे आबा, आधी हिला गिरवायला दिला ना. हो हो, आण गरमा पाटी. थांब, पहिले मी देतो. धर, गिरव आता म्हण ढ. अरे बाबा, मस्त आहे ना. ढ तुझ्यासारखा ढ. म्हणजे अगं म्हणजे हुशार. ढ म्हणजे हुशार, रमासारखी. गिरव आता ते म्हण ढ. ढ वा, छान गिरवले आहेस. धर बक्षीस. म्हण आता ढ. रमासारखी ढ. ढ मी पाणी पिऊन येते. अरे बाबा, तू पण ना. वा, काजूची उसळ उत्तम झाली आहे. ओल्या काजूची उसळ आजकाल पुण्यात मिळतच नाही. आमच्या मंडळींची खासियत आहे ती. आणि आमच्या वहिनींच्या हातची गोळ्यांची आमटी फार सुंदर असते बरं का. करवी राहून परत येताना करा बेत. कसे? नक्की. काय वहिनी? हो ना, नक्कीच, प्रश्नच नाही. आमची यमुना करते की नाही एखादा पदार्थ? हो हो, आमच्या माईंच्या हाताखाली चांगली तयार होते. परवाच गोड शिरा केला होता एकटीने, सुरेख झाला होता. अरे वा. कसं आहे अण्णासाहेब, शिरा उत्तम का झाला तर रवा खरपूस भाजला होता, छान भाजला होता, म्हणून शिरा उत्तम झाला. म्हटलं वा, पोरगी परीक्षेत उतरली. कसं अण्णासाहेब, प्रत्येक पदार्थाचं एक मर्म असतं. हे मर्म ज्या गृहिणीला गवसलं ती सुगरण. वा, लाख बोलला. आणि जिला हे पदार्थाचं मर्म कळलंय तिला संसाराचं मर्म कळणार नाही असे कसं होईल? वा. एवंच यमुना संसारात चांगली विरघळून गेली. मोठी गुणाची मुलगी आहे तुमची.